काय करते? आपलं यूट्यूब पेमेंट आलं की? हां. तू खुश झाली का? तर ती झोपलेली आणि आता झोपत उठली. या कपडे बिपडे काय शाळेची काढली नाही ती. तर आता तिचे कपडे बदलणार आहे मी. काटाळलेली ती डायरेक्ट झोपून गेली. आणि मला आल्याला झोप आलेली पण थोडंसं हे झालं त्यामुळे झोपच गेली माझी. तर जेव. तुम्हाला थोडी हिंट भेटल्याचं तर आपण पुढं बोलू. तर हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचे सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तशी तर आता सुरुवात झाली होती, तुम्ही बघितले. खुश खबर मी दिली तुम्हाला, कारण भरपूर दिवस अटकलं होतं. ते काय प्रॉब्लेम झाला मला माहिती नाही आहे, पण फायनली आता ते झालं आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद सोनूला आहे, कारण तिलाही वाट बघत होती या गोष्टीची. कारण तिची काही स्वप्न इतके दिवसाची थटलेली असतात ना, ती आता पूर्ण होते ती. तर चला असू देत. आणि मला ह्या ब्लॉगला कमेंट आल्या होत्या मागची की मोठे व्हिडिओ जरा बनवत जा, लय छोटे छोटे ब्लॉग व्हायला लागले. आता मला थोडासा वेळ नाही भेटत आहे, म्हणजे वेळ भेटतो पण त्यात कामं आणि थोडासा आराम महत्त्वाचा आहे. कारण माझी लय इतकी तक दगदग काय म्हणायचं ते म्हणा, पण ती होती. त्यामुळं मी थोडंसं आराम करत करत सगळं कामं करते, कारण माझा जीव मला महत्त्वाचा आहे असं वाटतं. अलीकडं जास्त वाटायला लागले. तर चला असू देत. आता आभाळ आलं होतं ना, आता अचानक ऊन पडलं. आभाळ आलं म्हणून मी बाहेर आले, तर सूर्यदेवानं लगेच दर्शन दिलं आहे मला. आणि मला आता ह्याच्यातले घाण काढायचे, म्हणजे तिथली काय झाडं येते ना ती मला इकडे आणून लावायची ते. तर म्हटलं चला आता असं पण घरात बसून काय टायमिंग जाई नाही. म्हणजे मागाशी मला झोप आलेली, पण माझ्या मावस सासूबाई आल्या, मग ती झोप मोड झाली. तर नंतर काही झोप आलीच नाही मला. तर त्या आलेल्या, त्यांना पाणी चहा करूच तोपर्यंत माझं डोळं असं होत होतं, म्हणजे मला कंटिन्यू झोप येत होती या. पण आता माझी झोप गेली. तर आता म्हणलं नसतं लोळून काय फायदा नाही, आपल्या कामाला लागूया. तर लागते कामाला. ना आता सोनू कुठे गेले तर तो म्हणाल आतमध्ये आहे, कपडे चेंज करते तिची ती, म्हणून मी बाहेर आली. आणि खरंच नाही तर लय पसारा झाला, कारण इतका मोठा साप होता ना, अक्षरशः माझ्या हात एवढा तो साप होता. आणि त्याचा कलर एकदम आता वाळलेलं गवत कसं आहे ना असं होता. जर इकडून आलं ना तर ते दिसणार पण नाही. आणि बारकाई वेळी ती लय मोठं आहे, मला तर लय भीती वाटली होती, कारण आमच्या घरात सारखं निघतच असतं या. खाली बसून बोलते मी, पाय दुखतात माझे आधीच. भरपूर मोठं होतं त्यामुळे मला भीती वाटते, कारण सोनूसारखी इकडून हिंडत असते. आणि तिथं झाडाखाली तर तुम्ही बघितलं आहे भरपूर पाला पडला या. तर तिथं पण त्या पाल्यात काही दिसून येणार, कारण मलाच दिसलं ना, मी बघायला गेली ना तर त्याचा कलर एकदम पानासारखा होता. ते दिसून पण येत नव्हतं, नुसतं खुसखुस वाजत होतं या. आणि बघितलं तर माझा हात तो बारका पडेल, पण त्याचं अंग इतकं मोठं होतं. म्हणून आता म्हणलं बसून काय दिवस जात नाही, कामं राहतात. कपडे धुवायची पण राहिलं तर अजून. म्हणलं आता मशीनला कपडे लावते आणि बाहेरची कामं करते. आणि आज मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. बघा असा पसारा पडलाय, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करत होते का नाही, मोठी मोठी तिकडनं लाकडं आणलेली ती यांनी अशीच टाकून दिली. त्यांना म्हटलं आता हे आपण जुळवून ठेवूया, म्हणजे कसा पसारा होणार नाही आणि घाण पण होणार नाही. आता वारं सुटलं ना, मग त्याला सगळे घाण येऊन अडकतात, हे कागद बिगद सगळी. तसं तर ह्यातलं मला वाटतं ते घासणीचाच कागद माझा असेल, नाही तर मी जेवढी कागद टाकली ना तेवढी लगेच जाळायला घ्यायची चूल पेटवायला. आणि आता तर डायरेक्ट तिकडं नेऊन जाळून टाकते. झालं का बाळा? कुत्र्यासाठी पाणी ठेवलंय. आणि याला लई फुलं लागली ते, जरा बघा इथं एक रोप आलं आहे त्याचं. आणि ते काय होतं माहिती का, पाणी भरायला लागलं ना, हा टप इथं ठेवायला लागतो, मग ते चिंबून जातं. म्हणलं हे इथनं काढून तिकडं लावूया, आणि त्यातलं एक कोरपड आहे ती इथं लावूया पाण्याच्या जाग्यावर, म्हणजे ती नीट येईल. म्हणून ते ह्याला लई फुलं आली, ती लई म्हणजे लई फुलं आली त्या बघा. आणि हे झाड ना माझ्या भाच्याने आणून दिलं होतं, श्रेयसने, म्हणजे तुम्ही बघितलं या ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये. आपल्यालाच बघतोय का इमानदार राखी भाकरी खातोय त्याच्याविषयी तरी. हां आली बघा सोनू कपडे चेंज करून, आणि मेकअप पण केलाय. हा भांगच मला पटत नाही आहे तिचा, मधनं भांग पडते ती कशी दिसते आणि झोपलेली, त्यामुळे तिचं डोळं सुजल्यासारखं वाटतं. तर लई दिवसातनं झोपली असेल दुपारची मला वाटते. असू दे चला, लागते मी कामाला. नाही बघा आता पालवी कशी आली, काही दिवसांना पाला येणार आहे आणि गार अशी सावली पडणार आहे इथं मस्त. शिक येते का? चला आता तिचं झालं तर मी घरात आवरून घेते पहिल्यांदा, कारण घरात पण लय पसारा पडला. कोंबडीची पिल्लं बघा तुरु बोलते, ती भीती त्यांना वाटते मारते का काही नाही, कारण पत्राच्या कडेला येऊन उकारते ती या. सोनू जेवली या.
आता मी सगळे कपडे आहेत ते धुवायला टाकते आणि मग बाकीची कामं करत बसते. ओके ओके. बघा आता मम्मी पाणी घालते झाडांना आणि असं ऊन पडलंय बघा. म्हणजे पाणी दिलंय बरं का, पण थोडंसं ओलं करते कारण इकडे बाहेर दाखव लगेच इतकं ऊन नाही ना, त्यामुळे लगेच ती सुकून जाते पाणी दिलेलं, म्हणजे पाणी शोषूनच घेते. आणि असं हिरवं असलं ना तर ते म्हणजे ओलं ओलं असेल ना ते चांगलं पण वाटतं बघायला पण आणि त्यांना पण. माझ्या झाडांवर लय जीव आहे बरं का. मी आज ठरवलेलं मी आज बाहेर गेले ना पहिल्यांदा 2-3 तरी झाडं आणते अशी, पण बघू माझा नवराच नाही होय चाललेलं असतं. म्हणते काय करायचे, जळून जाते ती येत नाही ते, असं कधीच नाही. मम्मीला झाड लावायला आम्ही गुलाबाचं आणि मला ते शेवंतीचं झाड आणलं होतं, ती वेगळी शेवंती होती आणि हिच्या शाळेत नाही मी पांढरी शेवंती आणलेली. तर ते झाड जळून गेलं कारण आम्हीच राहिला दुसरीकडे गेलो त्यामुळं. मग ह्याला पाणीच भेटलं नाही आणि असल्या कडक उन्हाळ्यातच आम्ही गेलो असं, म्हणजे नवरात्री संपली आणि गेलो तिथनं पुढे तर थंडी वगैरे मला माहिती आहे. आणि आज बघा आणि त्यामुळे मग ती झाडं जळून गेली आणि त्यांचं म्हणणं आहे की 40 रुपये 50 रुपये घालवून ते झाड आणायचं आणि असं घालायचं. आणि आजच्या दिवस आज मी कवट तरी झोपून उठली म्हणून नटपटा केलाय. नटापटा शब्द ऐकायला तुम्हाला म्हणजे कसं तरी वाटत असेल, बऱ्याच जणांना वाटत असेल, पण हे काय म्हणतात शुद्ध मराठी शब्द आहेत. नटापटा. बाकी मेकअप वगैरे असलं काही नाही आमच्याकडे. आम्ही मराठी लोक आहे आणि आम्ही मराठीत बोलतो, मेकअप बिकअप नाही म्हणत आहे ना. हो. इथं लवून जेव्हा म्हणतो ना ऊन पड तेव्हा ऊन नाही पडत. का तरी जेव्हा का पाणी देते माहितीये का, असं जर डायरेक्ट मगानं वतलं ना तर ते लय चिक्कल चिक्कल होतं, त्यामुळं असं देते. मगाशी दिलं होतं पण आता डबल देते. आणि मम्मीला झाड लावायला पहाडी आवडते ती, पण मला पण आवडते ती झाडं लावायला. आणि इकडं झेंडूची फुलं होती ती जळून गेली वावरातली. म्हणजे कसं एकदम ओलं ओलं राहिली, जरा सुकलेली माती आहे आता. म्हणजे ही माती म्हणजे ना घेतलीच मी गोळा करून टाकलेली आहे मुरमाची वगैरे, तर मला तर वावरातनं माती आणणार आहे मी आणि ह्याच्यात टाकणार आहे, म्हणजे थोडंसं ओलं ओलं राहील ती. हा ती पण तो पण व्हिडिओ घेणार आहे आम्ही, मीच घेते. आणि आजच्या वेळेला कमत होती आज सुनू कवा तरी झोपली या. मम्मीने केलाच असेल मी झोपल्यानं व्हिडिओ, काय माहित नव्हता केला. नव्हता का. आणि बघा मग म्हणली होती ना पपई मधलं झाड मी 2 वेळा पपई लावली आम्ही आणि लवकरच फुटून पण येईल, तुम्हाला बघायला भेटल. आणि तुम्ही इकडे या म्हणजे तुम्हाला लय भारी आणि गावाला या तुम्ही. हो म्हणजे तुम्हाला लय काय काय फिरायला भेटल आणि सगळं खायला पण भेटल. आता नीट दाखव ना. आता अंगणात पण पाणी मारावं लागणार आहे कारण गरमी इतकी वाढली ना. चांगल्या घरात असतील ना त्यांना काय नाही इतकी जाणवणार गरमी, आमच्यासारख्या लोकांना. आणि हो ह्याच्यात दाखवायचं राहिलं बघा, ह्याच्यात मासा आहे. बघा बघा तुला ठेव की. हा बघा दिसतोय का तरी. अगं मला पण दिसना. दिसला का. हा बघा पडला बघा. आणि आम्ही मासा नाही ठेव म्हणजे अगं पडला. पळतोयच काय बोल. अरे तडपडू नको, तुला वाचवायचं होतं मला. मेला का काय. मेला. हाय 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 हे दाखव. दिसत नाही या म्हणून मी पाणी बदललं आता त्याच्यातलं. भरपूर दिवस एकदम छोटा छोटा होता, मी दाखवते. लय छोटा मासा होता हे, पण आता बघा मोठा झालाय. म्हणून मी आता पाणी बदललं कारण ह्यातलं पाणी घाण झालं होतं. तर चला त्यात पाणी ओतते. नको नको. तर आता असं काय दिसतंय, आता काय करते मशीनला कपडे लावते आणि मग अंगणात पण पाणी मारून घेते, म्हणजे वास पण मातीचा छान येतो आणि थोडीशी हवा पण थंड थंड येईल. कपडे पण भरपूर आहेत आणि कपड्याच्या घड्या पण घालून घेते.
घर वगैरे आवरून झालं, कपडे पण धुवून झाली, कारण लाईट चमकत होती बघा. तिकडनं वायरमॅन आली, ती दिसत नसेल तुम्हाला, दिसलं का उपाया. तर त्यांचं चाललंय काहीतरी चेक वगैरे करायचं. तर लाईट येण्यासारखी करते, त्यामुळे पटकन पहिल्यांदा कपडे लावून घेतली. आता सगळं घर आवरून झालंय. अय मॅडम, जसा कॅमेरा स्टार्ट केला का नाही, ह्यांच्या अंगात हुक्कीच भरती, लगेच कामाला लागते त्या. तर नाही आहे, मी झाडणार आहे, पण त्याआधी मी कपड्यांच्या घड्या घालून घेते. म्हणजे ऑलमोस्ट सगळा पसारा झाला, फक्त कपड्यांचाच पसारा दिसतोय. झालंय बाकी सगळं इकडचं. हां, हे कपाट तिनं आवरले आणि तिनं ठेवलंय, पण मला हे ठेवायचं आहे आता सगळं जागेवर, कारण तिचं जागेवर ठेवलं जातं तिनं. तर मी कपाटात ठेवणार आहे आता. तर चला आता मी हे ठेवून देते. हे इकडे ठेवते. काय काय सामान नंतर सापडत नाही. लहानपणी होते का मशीन पण ते आवडत होता, आणि आता का नाही आवडत, म्हणून आज आवडली मी ती पण मशीन, आणि ही पण आवडली. तसं काय नाही, सगळं जिकडं तिकडं पडलंय. तर सगळं माझं मेकअप सामान पहिल्यांदा मी नीटनेटकं ठेवून घेते, कारण काय होतं नंतर काहीच सापडत नाही. हे कचऱ्या डब्यात टाकायचं ना. सोनून कशात पण काय भरून टाकलं हे बघा. पंख्यावर धूळ दिसत असेल तुम्हाला. काय करायचं. आणि मला एक कमेंट आली, त्या घरात पसारा म्हणजे पसारा सॉरी नाही, धूळ वगैरे येते का. भरपूर धूळ येते. मी रोज पुसते, एक पण दिवस खडा नसतो की मी जी पुसत नाही. मला वाटतं कालच पंखा नाही पुसलाला, नाही काल पुसला होता, पण सकाळचं पुसलेलं, मग दिवसभर त्याच्यावरती धूळ उडलेली आहे. आज दिवसभर नाही पुसलेला खरं सांगते, कारण आज हा पंखा लावलाच नाही. रोज वापरते त्यामुळे रोज पुसते, पण आज एका पंख्यावरती काम झालं आहे आमचं, त्यामुळं हा पंखा लावायची गरज नाही लागली. त्यामुळे त्याच्यावर धूळ बसते, भरपूर धूळ येते. तुम्हाला मी सांगू नाही शकत की मी इतकी धूळ असते आमच्या घरात की बसच. तर जाऊ दे, सांगाल तेवढं कमीच आहे. आपण आपलं सामान लावून घेऊया. ह्या बारीक चिरीक गोष्टी असते ना, त्यानंतर मला सापडत नाही त्या, आणि मग माझी चिडचिड होत राहते. फेसवॉश तर कुठं ठेवलाय बघ. हे छोटंवाला आरसा लागतो बाहेर बघायला, जर बाहेर गेले ना तर. ही बाथरूम मध्ये ठेवा. आणि कुलूप वगैरे मग दरवाजाला असतं, पण तिने आता इथं आणून ठेवलंय. ओके, तर चला आता मी काय करते, कपड्यांच्या घड्या घालते, नंतर ना कपडे सुकायला टाकते, आणि थोडीशी भांडी आहेत ती घासून घेते. तर चला आता ना मी डोक्याला बाम वगैरे लावून दिलाय, नाकाला, कारण माझं डोकं नाक म्हणजे सर्दी डोकं इतकं जाम झालंय का नाही काय माहिती का. आता थंडी गेली सगळी, पण तरी पण मला थोडी सर्दी जाणवते, आणि सर्दीमुळं डोकं दुखतंच. असं झालं ना. आता स्वेटरचं काम संपले, तर त्याला टाटा बाय बाय करते. आणि आता ह्या सगळे ना कपडे आहेत ना, आतापुरतं मी कपड्यात ठेवणार आहे, पण नंतरून बेडमध्ये एका बॅगेत किंवा एका पोत्यात भरून ना सगळ्यांना 3-3, 4-4 स्वेटर आहेत. मला तर ना भरपूर येतं, मी मोजू पण नाही शकत. 2, 3, 4, 5, 6 असतील मला स्वेटर. तर ते सगळं मी पोत्यात भरणार आहे आणि ठेवून टाकणार आहे डायरेक्ट. त्याला पुढच्या वर्षीच काढणार आहे. आता या स्वेटरांचं पण काय काम नाही, हा स्वेटर टाईपच आहे, ह्याला पण मी आतमध्ये ठेवून टाकते. पण माझ्या नवऱ्याला कधी पण हुक्की येते आणि ते घालत असतं. नको वर ठेव, त्या चपाती आपण कुत्र्याला घालायची. हे डोकं दुखतंय काय सांगू तुम्हाला, पण ना जुलमावारी किंवा मजबुरी असते ना काही गोष्टींना, म्हणूनसाठी मला हे करावं लागते. मी सकाळ धरणं झोपलेली, कारण माझा डोळाच उघडत नव्हता, पण त्या आल्या ना त्यामुळे उठून मला करावं लागलं ते. त्या नसत्याला तर मी आज छान झोप काढली असते. म्हणजे जेवढा तणाव आहे ना माझ्या शरीरात तेवढा सगळा निघला असता, पण तो निघणं मला रात्री पण झोप येणार काय. असं वाटतं कधी कधी की झोपेच्या गोळ्या खाव्यात का काय. मला 8 दिवस झालं असतं रात्रीची मला झोपच येणार, एवढा कंटाळा येतोय कामानं, तरी पण डोळं झाकत नाहीत, अक्षरशः पाय ठसठस करते ती. एवढा ताप होतोय किंवा एवढा लोड होतोय कामाचा, पण झोपेला काय झालंय ते समजेना. आता व्हॉइसवरचं ब्लॉग बनवलं असतं, पण नको, बोलत गप्पा टप्पा मारतच काम करायला छान वाटतं. आणि ह्या ड्रेसचे फक्त मला घडी नाही आहेत, कारण हा ड्रेस माझ्याकडून जास्तच फिटिंग झालाय.
त्यामुळं असा बॅकग्राऊंडला आवाज येत असतो माझ्या. ओके, थोडेसेच कपडे आहेत, जास्त काही नाही, ते फक्त कालचे कपडे आहेत ते धुतलेली. पण साडींची घडी घातलेली पण सोनूनीच करून टाकले म्हणून त्याची घडी मला डबल घालावी लागते. तर चला आता पटपट घेते घालून आणि भांडे घासते. 4 वाजाय आले. त्या ब्लॉगला सुरुवात मी किती वाजता केलेली आणि येऊ दे की आत ये, एका साईड नाही ये आतमध्ये. आणि आता 4 वाजलं त्या, अजून मला ना थोडंसं काम आहे आणि सोनूच पप्पा नाही तर सोनूच पप्पा बाहेर गेले, त्यामुळं ते काम आज माझं होणार नाही आहे. त्यामुळं तुम्हालाही पेमेंटचा ब्लॉग कधी बघायला भेटतोय काय माहिती. ते जरा बाहेर गेलं तर आता कधी येतात ते काय नक्की नाही आहे, कधी येणार आहेत कधी नाही ते बघू आता कसं होतं आहे ते. नाहीतर आज तुम्हाला एक छान ब्लॉग बघायला भेटला असता मस्त. झालं का थोडे राहिले, साडीची घडी राहिली फक्त. असं ना बोलत बोलत खरंच लय फास्ट कामं होते ती, बोरिंग पण नाही वाटत आणि काही नाही वाटत. आणि मेन गोष्ट मला घरासाठी खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत मिशोवरून. पण मी एक पार्सल मागवलं होतं, ते पार्सल आमच्या गावात यायला अजिबात तयार नाही आहे. 10-20 रुपये वाढवून देतो म्हणलं, पार्सलची किंमत असेल ना 800 रुपये तर तुम्हाला 850 रुपये देतो आम्ही म्हणलं, पण इथपर्यंत या. तरी पण तो आमच्या गावात यायला तयार नाही. काय करायचं. मग ते पार्सल माझं कॅन्सल झालं, कॅन्सल करावं लागलं. म्हणजे तिथं कोणी आणायला जायला नव्हतं, कारण सोनूच पप्पा नाहीतं आणि असतं तरी पण ते वडूजमध्येच कामाला असतात. तसं नसतं, त्यांना साईट बदलाव्या लागते त्या सारख्या सारख्या. आत्ता इथे तर नंतर तिथे असं काम असतं त्यांचं, म्हणूनसाठी ते पार्सल माझं कॅन्सल झालं. तर मला ना पत्रासाठी वॉलपेपर वगैरे मागवायचं आहे, तर भरपूर काय काय मागवायचं आहे. पण ते येतच नाही तर मागवून काय करायचं ना. आपण ऑफलाईन घ्यायला गेलो तर त्याच्या किमत्या किती आहेत हे तुम्हाला तर माहिती आहे. मग आपल्या खिशाला ते काय परवडत नाही. मग तर काय करू, माझ्या मम्मीच्या तिकडं पण येत होतं पार्सलवाला, पण तिथल्या लोकांनी पण फ्रॉड केला, मग तिथं पण पार्सलवाला यायचं बंद झाला आहे. मग आता काय पर्याय नाही, आता बघू होईल तसं होईल. पण हे पार्सल मी माझ्यासाठी नव्हतं मागवलं बरं का. आत्ताचं जे मिशोवरून मागितलं ते असं मला द्यायचं होतं कोणाला तरी, पण ते आलंच नाही आहे. मग आता ते मी ऑफलाईन घेणार आहे आणि देणार आहे. मला वाटलं त्याची किंमत कमी होईल, कारण मिशोवरती ना 700-800ला भेटतं आणि असं ऑफलाईन घ्यायला गेलं ना 1200 रुपये 1000पर्यंत तर ते जातं. म्हणूनसाठी मी म्हणलं 300 रुपयाची बचत करावी, पण ती बचत माझ्या म्हणजे झालीच नाही बचत. तर जाऊ दे, आता दुकानातून 1000 रुपये गेले तरी चालते, पण आता दुकानातूनच घेईन मी ती. आता तुम्हाला काय घेतलेलं तर मी ना लाईटीची बुटं घेतलेली, जी जावेचा मुलाचा बड्डे होता ना तेव्हा आम्ही गेलो नव्हतो, तेव्हा जाणार होतो ते बूट घेऊन. ऑफलाईन मी घेणार होते दुकानातून, पण ते घेतलं नाही. आता म्हणलं आहेच नाही गेलो तर आता जेव्हा जाईल किंवा तो येईल तेव्हा त्याला ते बूट द्यायचं. ते बूट झालं नाही, काय माहिती. आम्हाला बड्डेला पण जायला भेटलं नव्हतं आणि जाऊ दे आता. पण घेईल मी दुकानातूनच घेईन, जास्त पैसे गेले तरी चालते. कारण जेव्हा मी सोनूला बूट घेतलेलं का नाही तेव्हा तो त्याच्या पप्पाला म्हणलेलं की मला पण त्याच्यासारखं बूट पाहिजे तर, पण माझ्या लक्षात होतं त्यांनी त्याला घेऊ नाही तर ना घेऊ. मी बड्डेला त्याला कपडे पण घेणार होते, मी माझ्या पैशानं कपडे घेणार होते आणि माझ्याच पैशानं बूट घेणार होते. पण आम्ही बड्डेला नाही गेलो, पण कपडे नाही तर नाही, पण मी बूट तरी देईन त्याला, कारण त्यानं आवडलं होतं त्याला तिचं बूट, त्यामुळं. तर सेम तसंच मागवलं होतं, पण आता तसं ते आलंच नाही. तर आलं पण ते काय करायचं, आमचं गावच लय आड रानात आहे, त्यामुळे पार्सलवाला यायला भेटतो इकडं. तसं नाही, पण तशा प्रकारमध्ये लाईट लागणार तरी घेईन मी. बघू आता उद्या जाईल ना तेव्हा घेईन, कारण त्याचा सकाळीच फोन आलेला की तो त्याच्या नानाला विचारत होता बूट आली का नाही माझी, तर ते म्हणले नाही आली. त्याला जर कळलं ना तर त्याला लय वाईट वाटेल, पण आम्ही नाही सांगणार होता. मग घेणार मी दुकानातून. ओके चला, आता माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेत, फक्त साडी राहिली त्याची घडी घालते आणि तर तुम्हाला थोड्या वेळाने भेटते भांडी घासताना.